मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेचा फडणवीसांकडून ट्रेलर लीक। राज ठाकरेंकडे फडणवीसांनी मागितला पाठिंबा। राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष। महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार गुढीपाडव्याला जाहीर होण्याची शक्यता। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याने लोकसभेच्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार। मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी धनंजय सावंत यांचं शक्ती प्रदर्शन। एकनाथ शिंदे धाराशिव जागेचा तिढा सोडवणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्येच रस्सीखेच सुरू। सांगलीवरून आघाडीत बिघाडी होणार नाही, खासदार संजय राऊतांची भूमिका। 15 वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही। विकास कामांच्या जोरावर मत मागते सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना टोला। नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं। काँग्रेस सोबतची शिवसेना नकली। पंतप्रधान मोदींचा चंद्रपुरातील सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा। खिचडी घोटाळ्यासंदर्भात अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी संपली। पुन्हा चौकशीला बोलावलं तर जाणार। चौकशीनंतर कीर्तीकरांची प्रतिक्रिया। निवडणुकीत दोघांना पाडा, तिघांनी मिळून षडयंत्र केलंय। जरांगे पाटलांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका। रुपाली चाकणकर यांच्याकडून आचारसंहितेचा भंग। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची पत्रकं वाटत असल्याचा फोटो समोर। चाकणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। कोल्हापूरच्या महापालिका शाळेत प्रवेशासाठी पालकांच्या रांगा। महापालिकेच्या लक्ष्मीबाई जरग विद्या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी पालक आग्रही। अमावस्या उत्सवाच्या निमित्तानं जेजुरी गडावरून पालखी कऱ्हा नदीत। भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोटचा जयघोष। भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत। विस्तारित मंत्रिमंडळामध्ये भरत गोगावले मंत्री होणार। सुनील तटकरे यांच्याकडनं गोगावले यांना आश्वासन। वंचितचे हातकणंगलेचे उमेदवार डीसी पाटील मूळचे भाजपचे कार्यकर्ते। राजू शेट्टींचा गंभीर आरोप, तर भाजपकडून आरोपांचा मात्र इन्कार। शशिकांत शिंदे यांना साताऱ्यातून उमेदवारी निश्चित। लोकशाहीला सूत्रांची माहिती। साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे, सामना होण्याची चिन्ह। काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये सचिन सावंतांची वर्णी। संजय निरुपमांच्या हकालपट्टीनंतर सावंतांची वर्णी। महायुतीमध्ये घटक पक्षांची धुसफूस सुरू। शिरूर लोकसभेवरून रयत क्रांती संघटनेत नाराजी, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विश्वासात न घेतल्यानं नाराजी उघड। पालघरमध्ये भाजप लोकसभा लढणार। राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। राजेंद्र गावित भाजपात घरवापसी करून लढणार, सूत्रांची माहिती। एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना तात्पुरता दिलासा। पुढील आदेशापर्यंत शरणागती पत्करण्यास सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ। पुढील सुनावणी 4 आठवड्यानंतर होणार। पराभवाच्या भीतीनं भाजपनं मोदींना प्रचारात उतरवलं। जनता सुज्ञ असून योग्य निर्णय घेणार, प्रतिभा धानोरकर यांची भाजपवर टीका। महाराष्ट्रातील संपूर्ण 48 जागा मोठ्या मताधिक्यानं जिंकू। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 400 पारचा संकल्प पूर्ण होणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं विधान। सातारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटावर बहिष्कार। महायुतीतील एकत्र आलेले सर्व आठवले गटाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप। वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाई, विद्यार्थ्यांना पाण्यासाठी करावी लागते भटकंती। वर्ध्यात एसटी महामंडळाच्या बसला अपघात। बस पलटी झाल्यानं 31 प्रवासी जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।